हो. म्हणजे काळ्या मातीचा गुणधर्म आहे, जमिनीमध्ये भेगा पडतात. म्हणजे ती जेव्हा पाणी येते तर प्रसरण पावते हो. आणि पाणी गेलं तर आकुंचन पावते. आणि मग तशा जमिनीमध्ये जर नांगरतो म्हटलं तर ढेकलं पडतात आणि ढेकलं पडतात. ढेकलं मोठे होतात आणि आपल्याला वाटते की आता ही जमीन बारीक करायची, नांगरण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आपण तसं करायचो. या जमिनीमध्ये सुद्धा आता सरी नांगरलं तर मोठाले ढेकलं पडतात. तरी पण आता ही जमीन आम्ही नांगरत नाहीये. बऱ्याच जणांना असं वाटतं की पाणी मुरायला पाहिजे म्हणून आपण जमीन नांगरतोय, किंवा सुपीक व्हायला पाहिजे म्हणून आपण जमीन नांगरतोय. परंतु आता जो इथं प्रयोग केलेला आहे, हा प्रयोग असा केलाय की ही काळी जमीन आहे, नांगरली तर ढेकलं पडतात आणि मग कधी कधी पाऊस जर वेळेवर आला नाही तर ती पेरणी पण लेट होते, कारण पेरणी योग्य जमीन होत नाही, ढेकलं काही लवकर मुरत ढेकलं नाही, जशा तशा मुरत नाही ते जसेच्या तसेच तसे राहते. राहतात. मग आता या अशा काळ्या जमिनीमध्ये विनोद आपण मागचे